भाग नंबर 2. मंडळ अधिकारी कोदामेंडी यांचा लक्ष्मी दर्शनाचा नाद. सूरसंगम नदीला पडले खड्डेच खड्डे. लक्ष्मी दर्शनामुळे महसूल विभाग झोपेत. मौदा तालुक्यातील अरोली, कोदामेंडी त्या व्यतिरिक्त इतर दिवसरात्र देखील मोकाट अशी स्थिती तालुक्यात वाळू माफियांची झाली आहे. सूरसंगम नदीच्या पात्रातून वाळीचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे. सूरसंगम, अरोली, कोदामेंडी, वाकेश्वर, इजनी, पिंपळगाव, महालगाव येथील नदीच्या पात्रातून अवैध रेती उपसा केला जातो. तसेच स्थानिक पातळीवर मंडळ अधिकारी श्री गोपाल फुलंबरकर कोदामेंडी यांनी अवैध रेती वाहतूक असताना अद्यापही 2 वर्षापासून कारवाई शून्य असल्याचे बोलले जाते आणि मंडळ अधिकारी हे उंटावरून शेळ्या हाकलत असतात. या मंडळ अधिकाऱ्यांचे कोदामेंडी येथील हलक्यावर अक्षम्य दुर्लक्षामुळे सूरसंगम नदीच्या पात्रातील जवळपास 10 ते 12 हजार ब्रास अवैध रेतीचे उत्खनन झालेले दिसून येतो. स्थानिक मंडळ अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण व नदीपात्राला धोका निर्माण झालेला आहे. रात्रंदिवस अरोली हद्दीतून अवैध रेती वाहतूक करणारे टिप्परचे वाहतूक होत असते. रात्रंदिवस रेती माफियांशी जवळील घनिष्ठ मैत्री जोपासली जात असते आणि महिन्याकाठी स्थानिक मंडळ अधिकारी गोपाल फुलंबरकर यांना पर ट्रॅक्टरप्रमाणे 30,000 रुपयांची एंट्री तर एकूण तेथील सर्कलमधील अंदाजे 10 ट्रॅक्टर 3 लाख रुपयांचा दिला जातो हप्ता असे चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करणार तरी कोण, हा प्रश्न तालुक्याला पडलेला आहे. तर सूरसंगम नदीचा खड्ड्यांचं मोजमाप करून मंडळ अधिकारी यांच्याकडून बुडालेल्या महसूलची वसुली करणार काय? वरिष्ठ अधिकारी कुंभकर्णी झोपेत दिसून येत असल्याचे चित्र तालुक्याला दिसते आहे. याकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे. मंडळ अधिकारी गोपाल फुलंबरकर कोदामेंडी यांना भ्रमणध्वनीद्वारे प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी मोबाईल नंबर ब्लॉक केले असून कसल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. मंडळ अधिकारी हे सतत उडवाउडवीची उत्तरे देत असतात. मंडळ अधिकारी गोपाल फुलंबरकर कोदामेंडी. सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.